आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देवाभाऊ नाहीत तर घेवाभाऊ आहेत। ते टक्का भाऊ आहेत। सत्ताधाऱ्यांची मस्ती, प्रशासनाचे पांगुळपण, वोट चोरी, घोडेबाजार, भाजपाचे लोकशाही गुंडाळण्याचे प्रयत्न, संघातून मान्यवरांचे फोटो काढून मोदी शहांचे फोटो लावण्याचे प्रयत्न आदी आरोप मी नाही केले, हे आरोप केले आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत। हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेले हे आरोप क्षणभरात मान्यही केले, तरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ का झाला हे सांगताना त्यांची काय परिस्थिती झाली हे तुम्हीच पहा। नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झालेला आहे। या निवडणुकीच्या पूर्वी 288 नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका देखील संपन्न झालेल्या आहेत। या निवडणुकींना 288 निवडणुकीची पार्श्वभूमी देखील आहे आणि ती पार्श्वभूमी निवडणूक आयोग, सत्ताधाऱ्यांची मस्ती आणि प्रशासनाचं पांगुळपण या गोष्टींकडे सर्वात आधी मी आपलं लक्ष वेधू इच्छितो। निवडणूक आयोगाने तारीख पे तारीख बदलत असताना घातलेला सावळा गोंधळ, निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करत असताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की ज्या ज्या लोकांचे नाव दोनदा आहेत, तीनदा आहेत मतदार यादीत, या सर्वांना चिन्हांकित केलेलं आहे, त्यांच्या नावापुढे स्टार लावलेला आहे आणि तो मतदान करायला जेव्हा येईल तेव्हा आम्ही त्यांना विचारू की तुमचं नाव 2 ठिकाणी कुठे ठेवायचं आणि तशा प्रकारचा अर्ज हा स्वीकारून त्यांना मतदानाला पाठवला जाईल। मात्र त्यात असलेल्या चिन्हांकित मतदार यादीचा कुठलाही वापर हा निवडणूक आयोगाने केला नाही आणि पर्यायाने फार मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान देखील झालेलं आपल्याला बघायला मिळालं होतं। ते 2 स्टार यावेळेस काढून टाकण्यात आलेले आहे आणि निवडणूक आयोगाने एकंदरीत जी खेळी केलेली आहे त्या खेळीतून वोट चोरी ही वारंवार कशी होते हे सिद्ध झालेलं आहे। हे देखील या निमित्तानं मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो। यात भरीसभर मोठ्या संख्येने विड्रॉल करणे आणि मोठ्या संख्येने अनअपोज कॅन्डिडेट निवडून आणणे हा देखील एक लोकशाहीला पांगळं करण्याचा भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्या मित्रपक्षाचा हा कुठील डाव आहे। ही लोकशाहीला मारक आहे आणि धाकधपट करून घोडेबाजार मांडून आपण जर या पद्धतीने जर निवडणुकांना जात असाल तर लोकशाही आपली आता गुंडाळण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टी आलेली आहे। हे या निमित्तानं स्पष्ट होत असल्याचं देखील चिंता आम्ही या निमित्तानं व्यक्त करतो। झालेले विड्रॉल हे स्वाभाविक नाहीत, अनअपोज जे आलेले त्या आधारापोटी किंवा आपली जी एक संस्कृती आहे त्या ठिकाणी अपवादात्मक स्थिती आलेली आहे, मात्र त्या ठिकाणची तिथे कारण आहेत ही सर्व गुंडाळून ठेवलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये ज्या तमाशाला घेतलेला जो वग आहे सत्ताधाऱ्यांचा हा आहे बाप बनाना भैया सबसे बडा रुपैया। आणि यामध्ये सत्ताधारी, जिल्हा प्रशासन, त्यामध्ये महसूल विभाग असेल, त्यामध्ये पोलीस विभाग असेल आणि निवडणूक आयोग हे सर्वजण कशा पद्धतीनं निवडणुका या संपन्न करत आहे ही सर्व बाब हे आव्हान, ही सरळ सरळ जो थ्रेट आहे, जे भय आहे, जे आव्हान आहे हे लोकशाही पुढे आहे आणि भारताच्या नागरिकांना आमचं अर्थ स्वरूपाची हाक आहे की राजकीय पक्ष या नात्यानं हे आमचे हेतू आरोप नाहीत। या संदर्भामध्ये गांभीर्याने आपण सर्वांनी लोकशाहीला आणि एकंदरीत या प्रक्रियेला घेतलं पाहिजे। त्यासाठी डोळस दृष्टिकोनातून आपण याकडे बघावं। शेवटी भारताला संविधानिक मार्गानेच आपल्याला चालवायचं आहे, शांततेच्या मार्गानेच चालवायचं आहे। मात्र असंच सर्व जर चालत राहिलं तर अराजकता ही आपल्या देशातही माजवल्या जाईल, अराजकतेची स्थिती निर्माण होईल आणि श्रीलंकेत जे झालं, नेपाळमध्ये जे झालं, बांगलादेशात जे झालं ते भारतीय जनता पक्षाला हात जोडून विनंती आहे की ते भारतात होऊ देऊ नका आणि सदर सर्व प्रकरणं म्हणजे त्या दिशेने असणारी वाटचाल आहे याकरता आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध आणि चिंता व्यक्त करतो आणि अंतिमतः या सर्व विषयामध्ये निवडणूक संपन्न होत असताना रिटर्निंग ऑफिसच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयात कोणी जावं याची देखील एक संहिता आहे। विधानसभेचं अध्यक्षपद जे आहे त्या विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या अनुषंगानं संकेत आहेत, ते पद संवैधानिक आहे। राज्यपालांचं, राष्ट्रपतींचं ज्या प्रवर्गात आहे त्याच प्रवर्गात विधानसभा अध्यक्षाचंही पद येतं
आणि ते कस्टोडियन आहेत सभागृहाचे आणि संविधानाचे. मात्र हे राहुल नार्वेकर थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जातात. स्वतःचा भाऊ, स्वतःची भाऊजाई, स्वतःची बहीण या परिवारातल्या 3 लोकांना अनुपम निवडून आणण्याकरता, निवडणूक सोपी होण्याकरता ते पैसे भरून घेतलेले टोकन दिलेल्या उमेदवारांनाही अर्ज भरू देत नाही. त्या ठिकाणी दमदाटी करतात. नवे दमदाटी नाही तर अत्यंत मवाल्याच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी गुंडागर्दी करता मवाली जसे शब्द बोलतो तसे बोलतात. फोनवर ते निर्देश देतात की सिक्युरिटी काढून घ्या. विधानसभेच्या अध्यक्षाच्या पदापर्यंत असं करणं म्हणजे हे अत्यंत घातक स्वरूपाचं आहे. आणि या सर्वातून कळस म्हणजे या सगळ्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा आणि गुंडागर्दी वापरला जात आहे. आणि पैसा आणि गुंडागर्दी कुठून वापरतात आहे तर देवाभाऊ, हे देवाभाऊ नाही तर हे घेवाभाऊ आहेत. हे घेतात. काय काय घेतात तर हे मोठ्या प्रमाणावर विकास कामामध्ये टक्का घेतात. त्यामुळे टक्का भाऊ पण आहेत ते. त्यामुळे घेवाभाऊ हे टक्केवारी घेतात. घेवाभाऊ जे आहेत ते दुसऱ्या पक्षातले नेते घेतात. घेवाभाऊ जे आहेत ते मित्र पक्षातले नेते घेतात. आणि घेवाभाऊ हे अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडूनही पैसे घेतात. थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संबंधित परिवारातल्या माणसाच्या शेतात जो ड्रग्जची फॅक्टरी सापडल्या जाते त्या ड्रग्जच्या फॅक्टरीच्या संदर्भात देखील ते क्लीन चिट देतात. त्यामुळे एकीकडे अवैध व्यवसायातून, दुसरीकडून गुंडागर्दीतून, तिसरीकडे भूमाफियांकडून आणि चौथीकडून शासकीय निधीतून पैसे जमून टक्का भाऊ जे आहेत, घेवा भाऊ जे आहेत, या संपूर्ण एकंदरीत प्रक्रियेला ते काळीक बसत आहे. या सत्सद्विवेक बुद्धीने येणाऱ्या मतदारांनी मतदान करावं ही असणारी आमची अपेक्षा आहे. यासोबतच जे रवींद्र चव्हाणांनी लातूरमध्ये केलेलं जे वक्तव्य आहे या वक्तव्याचा तर निषेध आहेच आहे. यामध्ये जितकं यामध्ये निषेध केला जाईल तेवढा कमी आहे. मात्र यांना सत्तेचा मा झालेला आहे. यांचा अहंकार इतका एवढा आहे की आता स्वतःला देवाच्याही मोठे समजायला लागलेले आहेत. यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की मी बायोलॉजिकल नाही. आता त्याचाच किस्सा देवेंद्र फडणवीस करत आहे. आणि एकंदरीत जी संस्कृती आहे, ज्या माणसांचं महाराष्ट्र निर्माणमध्ये योगदान आहे, अशा सर्व लोकांचं नाव यांना पुसून काढायचं आहे. केवळ विलासराव देशमुख साहेबांच्याच आठवणी पुसायच्या नाहीत. त्यांनी तर तेव्हा बोलत असताना त्यांचा अजेंडा तिथे लातूरला क्लिअर सांगितला. मात्र या व्यतिरिक्तही त्यांना सर्वांची नावं पुसून काढायची. मराठवाड्याचे भूमिपुत्र, महाराष्ट्राचे नेते, केंद्रीय गृहमंत्री राहिलेले शंकरराव चव्हाण साहेब हे देखील एक महाराष्ट्राचे मराठवाड्याचे भूमिपुत्र. यांचं देखील नाव त्यांना यांचं देखील आठवणी पुसून काढायचे आहे. आतापर्यंत भाजपमध्ये जे चाललं आहे, शिव्या शाप देणं, एक दुसऱ्याचे कुरघोडी करणं, दुसऱ्यांचे नावं मिटवणं, फोटो मिटवणं, हे भाजपमध्ये चालल्याचं तुम्ही सांगितलं. मग आताच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा सुपडा साफ का झाला? आम्ही महाराष्ट्रामध्ये जे लढत असताना, महाराष्ट्रात लढताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमचे कार्यकर्ते लढले. एक मोठं गुंडशाहीचं आणि पैशाचं एक वादळ आलं होतं. अशा वेळेस आम्ही पायावरून आमचा कार्यकर्ता हा तिथे उभा राहिला. एकूण 41 ठिकाणी आमचे नगराध्यक्ष विजयी झाले. 76 ठिकाणी आम्ही 2 नंबरवर राहिलो. 1006 नगरसेवक आमचे निवडून आले. त्याच्यात वजा 12 करू शकता आपण आता, पण 1006 आमचे निवडून आले. 2500 आमचे 2 नंबरवर राहिले. हे असणारं आमचं एक प्रगती पुस्तक आहे. आणि इतक्या विपरीत काळामध्ये आम्ही लढलो याकरता आमचं जे कौतुक होत आहे आणि आमच्या संदर्भामध्ये जो सहानुभूती आणि जो पाठिंबा व्यक्त होतो तोही आपल्या निर्देशांच्या या ठिकाणी आणून देऊ. यामध्ये एक विषय जो राहिला तोही या आपल्या पुढच्या प्रश्नाच्या आधी मला ती भूमिका सांगू द्या. आम्ही महाराष्ट्रामध्ये युती आणि आघाडीचे जे अधिकार आहे स्थानिक पातळीवर दिलेले होते. महाराष्ट्राची एकत्रित आघाडी झाली नाही. स्थानिक नेतृत्व, स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी, स्थानिक जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी निर्णय घ्यावे या अनुषंगानं महाराष्ट्रातला निर्णय होता. आणि महाविकास आघाडी आहे का संपली असंही अनेक त्यांना विचारलं होतं. पण तो हा अधिकार जसा आम्ही स्थानिक पातळीवर दिला होता तसा इतर आमच्या मित्रपक्षांनी दिला. समविचारींच्या सोबत पहिले आम्ही जात होतो. या समविचारीमध्ये अधिक एक मित्रपक्ष हा काँग्रेसला मिळाला. वंचितच्या सोबत आम्ही 3 ठिकाणी आघाडीमध्ये लढतोय. या अधिकाराच्या अनुषंगानं स्थानिक खासदार आमचे डॉक्टर कल्याणरावजी काळे
यांच्या आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात आमचे मित्रपक्ष उभाटा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा जालन्यामध्ये आम्ही एकत्रित स्वरूपात लढत आहोत। आणि जालन्यामध्ये जो इथला भ्रष्टाचार आहे आणि जालन्यामध्ये गतकाळामध्ये जे झालेल्या काही घटना आहेत, आता ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप इतके दिवस भारतीय जनता पक्ष करत होती, आता त्यांच्याच बॅनरवर त्यांचे फोटो झळकायला लागलेले आहेत। तर हा भारतीय जनता पक्षाचा मानसिक दिवाळखोरी या ठिकाणी जाहीर होत आहे, हे आपल्या निदर्शनात आणून देतो इच्छितो। वर्ल्ड रेकॉर्ड ज्यांना महानगरपालिकेत केलं होतं, एका मीटिंगमध्ये 300 पेक्षा अधिक ठराव हे पारित करण्याचं जे कांड जे झालं होतं, आता त्यातलेच जे सगळे सूत्रधार आहेत हेच आता भारतीय जनता पक्षाच्या विजय करायला सांगत आहेत। त्यामुळे एक थाली के चट्टे कसे एकत्र होतात हे या निमित्ताने दिसत असताना जालना सोनेगा पालना हे जे जालन्याच्या संदर्भात म्हटलं जात होतं, त्या जालन्यात आल्यानंतर आता धूळ दिसते आहे, त्या जालन्यात आल्यानंतर आता कचरा दिसतोय, त्या जालन्यात आल्यानंतर आता गटारगंगा वाहताना दिसते आहे। या सगळ्याच्या संदर्भामध्ये इथले नागरिक निश्चित निर्णय घेतील आणि गत आपलं असणारं नाव हे प्राप्त करून देण्याकरता महाविकास आघाडीचाच महापौर हा जालन्यामध्ये बसेल।